नमस्कार. आपण बऱ्याच वेळा बघतो की कंबरदुखी किंवा गुडघेदुखीसाठी बरेच लोक गरम पाण्याच्या पिशवीने शेकतात, काही वेळेस बर्फाने शेकतात. आज मी तुम्हाला एक उपाय सांगतो, तो करून बघा. त्या पद्धतीने शेकून बघा, तुम्हाला खूप लवकर आराम मिळेल. या उपायासाठी आपल्याला एक प्लेटभर वाळू घ्यायची आहे. त्यानंतर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. मार्केटमध्ये 20-30 रुपयाला एक डबी भेटते भीमसेनी कापूरची. त्यातला भीमसेनी कापूर काढून त्याला पावडर करायची आहे आणि वाळूमध्ये टाकून द्यायचा आहे. त्याचबरोबर तुरटीचा साधारणतः एवढा असा खडा घ्यायचा आहे, त्याची पण पावडर करायची आहे आणि वाळूमध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ओवा नावाचा घटक असतो, आपल्या किचनमध्ये असतो. एक 5 ते 6 चमचे ओवा घ्यायचा आहे, ते पण वाळूमध्ये टाकून द्यायचं आहे. हे तिन्ही घटक वाळूमध्ये टाकल्यानंतर वाळू तव्यावरती गरम करा. गरम केलेली वाळू आपल्या कापडामध्ये बांधा. ज्याप्रमाणे जुने लोक पोटली बांधत होते, अशा प्रमाणानुसार ते बांधा. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणतंही तेल असेल, तिळ तेल, एरंडाचं तेल, मोहरीचं तेल, असे कोणतंही तेल घ्या. ज्या ठिकाणी आपलं दुखत आहे, म्हणजे कंबर दुखी किंवा गुडघे दुखी, त्या ठिकाणी थोडंसं तेल लावा आणि जी वाळू आपण बनवली आहे त्या वाळूने आपण शेक देऊ शकता. रोज रात्री झोपताना हा शेक द्या. जी वाळू तुम्ही बनवली आहे हे 6 दिवस तुम्ही वारंवार गरम करून शेकू शकता. 7व्या दिवशी तुम्हाला नवीन फॉर्म्युला परत बनवायचा आहे. 21 दिवस रोज शेकून बघा. नक्की तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखीमध्ये आराम मिळेल आणि खूप सुंदर रिझल्ट आहेत. करून बघा. धन्यवाद.